मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एक नवीन व्हिडिओ मध्ये। तर बघा, आज बघणार आहोत आपण परस्पर संबंध। तर बुद्धिमत्तेचा एक मस्त चॅप्टर आहे की याच्यावरती नाही का बरेच क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतात। तर बघा, यामध्ये असं असतं की तुम्हाला नाही का गणितीय क्रिया म्हणजे गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज, त्याचबरोबर नाही का वर्ग, घन, ह्या गोष्टी नाही का माहित पाहिजे। त्यावेळेस तुम्ही नाही का अशा पद्धतीचे गणित सोडवू शकतात। तर बघा, पहिलं उदाहरण या ठिकाणी आहे। चार चारचा संबंध जसा 16शी आहे, तसा 7चा संबंध काय असणार आहे? चार साठी जर 16, तर 7 साठी काय असणार आहे? तर हे आपल्याला बघायचं आहे। तर बघा, या ठिकाणी 4 जर बघितलं तर हे 16 कसे आले 4 साठी? तर जर 4 ला 4 ने जर गुणलं तर 4 चौक किती होतात? तर 16, बरोबर। तसंच मग या ठिकाणी आपण 7 ला पण नाही का 4 ने गुणू। तर बघ, 7 चौक किती होतात? तर 7 चौक होतील 28, म्हणून या ठिकाणी तुमचं उत्तर येणार आहे 28, बरोबर। समजतंय? तर अशा पद्धतीचे गणित आहे, हे समजा बेसिक गणित होतं, पण याच्यापेक्षा नाही का एक्स्ट्रा लेवलचे ऍडव्हान्स असे गणित नाही का तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर चला पुढचे गणित बघू आपण आणखी यामध्ये कशा पद्धतीने असतात। बघा मित्रांनो, पुढचं उदाहरण या ठिकाणी घेऊ। जर 7 साठी जर 52 आहे, तर 13 साठी काय असणार आहे? तर बघा, सगळ्यात पहिले बघावं लागणार आहे आपल्याला की ह्या दोघांचा संबंध कसा आहे, तेव्हा आपल्याला पुढची संख्या काढता येणार आहे, बरोबर आहे का नाही? या दोन्हींमधला जसा संबंध आहे तसाच संबंध ह्या ठिकाणी असणार आहे। तर बघा, या ठिकाणी नाही का आपल्याला 7चा वर्ग किती आहे? बघा, 7 7 49, बरोबर। आणि याच्यामध्ये जर 3 ऍड केले तर तुमचं किती येत आहे? तर हे 52 येत आहे, बरोबर। तसंच मग या ठिकाणी पण असणार आहे की ह्या संख्येचा वर्ग घेऊन त्याच्यामध्ये 3 प्लस करू, म्हणजे आपल्याला पुढची संख्या येणार आहे किंवा या दोन्हींमधला संबंध भेटून जाणार आहे। तर 13चा वर्ग जर म्हटलं तर बघा मित्रांनो, तुम्हाला नाही या ठिकाणी पाठ असणे अत्यंत अत्यंत म्हणजे अत्यंत गरजेचं आहे। तेव्हाच मला ह्या अशा पद्धतीचे गणित सोडवता येणार आहे। पाढे म्हणा, वर्ग म्हणा, घन म्हणा, तुम्हाला ज्यावेळेस माहित असेल त्यावेळेस तुम्ही असे असे उदाहरणं या ठिकाणी सोडवू शकणार। आणि उदाहरणं हे तुम्हाला नाही का एक्झाम मध्ये बघायला भेटता म्हणजे भेटताच, त्यामुळे नाही का याला नाही का नजरअंदाज करू नका। तर याचा अभ्यास तुम्ही करा। 7चा वर्ग 49 प्लस 3 म्हणजे 52। तसंच 13चा वर्ग किती आहे? तर 13चा वर्ग आहे 169। जर याच्यात 3 प्लस केले तर तुमचं येणार या ठिकाणी 172। तर हे तुमचं या ठिकाणी आन्सर असणार आहे। असं या दोन्हींमधला जसं संबंध होता तसंच या दोघांमधला पण आहे, म्हणजे दोन्हींचा सेम आला पाहिजे, तेव्हा आपण याचा आन्सर काढू शकतो। चला नेक्स्ट उदाहरण बघू। तर बघा मित्रांनो, पुढचं उदाहरण बघू। बरोबर, 8चा संबंध जसा 32शी आहे तसाच 12चा संबंध काय असणार आहे या ठिकाणी आपल्याला काढायचंय, बरोबर आहे का नाही? तर मित्रांनो, हे बघा, ज्यावेळेस नाही का आपण स्टडी करतोय, अभ्यास करतोय, पण ज्यावेळेस वेळ निघून जातो ना, त्यावेळेस आपल्याला काहीच कळत नाही, बरं का। हे कधी कळतं? ज्यावेळेस आपलं वय होतं 30-35 वर्ष, त्यावेळेस आपल्याला कळतं की यार 20-22 वर्षी आपण काहीतरी करायला पाहिजे होतं। त्यामुळे नाही का अजून पण आपल्या हातात वेळ आहे, त्यामुळे हा वेळ वाया न जाऊन देता याचा चांगला उपयोग करा, म्हणजे तुम्हाला नाही का नक्कीच फायदा होणार आहे। चला या ठिकाणी उदाहरण बघू। तर 8चा संबंध या ठिकाणी 32शी आहे, तसा 12चा काय असणार आहे? तर बघा, 8चा वर्ग किती रे? तर 8चा वर्ग होतो 64, बरोबर। त्या 64ला जर 2 न भागितलं तर तुम्हाला या ठिकाणी 32 भेटणार आहे। तसंच बघा, आता याचा संबंध बघू आपण। तर 12चा वर्ग किती आहे? तर 12चा वर्ग आहे 144, आणि याला जर 2 ने भाग दिला तर तुमचा नाही का या ठिकाणी आन्सर येणार आहे। तर बघा, तर 12 ने जर 2 सॉरी 144 ला जर 2 ने भागलं तर तुम्हाला या ठिकाणचं याचा संबंध ह्या संख्येशी आहे ते भेटेल, बघा। तर बघा, 2 साती 14 उरले 4 द 2 एक 2 2 दुने 4, म्हणजे तुमच्या या ठिकाणी येणार आहे 72। जसा 8चा संबंध 32शी आहे तसाच 12चा संबंध 72 सोबत आहे। तर अशा पद्धतीने याचं आन्सर होतं। नेक्स्ट उदाहरण। तर बघा मित्रांनो, पुढचं उदाहरण या ठिकाणी 968 साठी जर 484 आहे, तर 1196 साठी काय असणार आहे? जसं ह्या दोन्हींचा संबंध आहे तसा याचा आणि ह्या संख्येचा काय संबंध असणार ते आपल्याला काढायचंय। ती संख्या काढायची, तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले ह्या दोन्हींमध्ये काय संबंध आहे तो काढावा लागणार आहे। तर बघा, या ठिकाणी पहिली संख्या मोठी दिसते, दुसरी लहान दिसते। याचा अर्थ असा पण होऊ शकतो ना की समजा ह्या संख्येला जर 2 ने भागितलं तर ही संख्या येऊ शकते। तर चला बघू आपण ते करून। तर बघा, 2 ने जर याला भागला या संख्येला, बघा, 2 चौक 8, बरोबर। तर हे 4 उरला या ठिकाणी 1,
बेआठी 16. तर बघा या ठिकाणी 8 उरला पुन्हा 8. तर बघा बे एक बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8. म्हणजेच ह्या संख्येला 2 ने भागितलं आहे, त्यावेळेस तुम्हाला ही संख्या भेटते. तर मग या ठिकाणी पण तुम्हाला 2 ने भाग द्यावा लागेल, म्हणजे ही संख्या तुम्हाला भेटल. तर बघा ह्या संख्येला आपण डायरेक्ट इथे 2 ने भाग देऊन टाकू. बे एक बे, बे 2 4, बे पंचे 10. तर या ठिकाणी पहा 10 आणि या ठिकाणी पहा बे पंचे 10 म्हणजे किती? एक आलाय 10 10 बरोबर. उरला एक म्हणजे 196 उरले. तर पुढे बघा 92 18 92 18 उरते किती रे? 92 18 म्हणजे उरला एक. 82 16 बरोबर. तर तुमचा आन्सर या ठिकाणी असणार आहे 598. बरोबर आहे का नाही? तर बघा 598 या ठिकाणी याचं आन्सर असणार आहे. म्हणजे ह्या संख्येला 2 ने भागितलंय तेव्हा पुढची संख्या भेटली आहे. तसंच हिला जर 2 ने भागितलं तर तुम्हाला ही संख्या भेटणार आहे. या ठिकाणचे उदाहरण नाही का, म्हणजेच ह्या चॅप्टर मधले उदाहरण नाही का अवघड नसतं बरं का. पण कधी ज्यावेळेस आपण जेव्हा सोडून होतं ना त्यावेळेस वाटतं की अरे सोपं होतं. पण नाही का सगळ्यात पहिले नाही का तुम्हाला त्यामध्ये काय लॉजिक आहे ते शोधणं खूप महत्वाचं आहे. तेव्हाच तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. आणि दिसायला हे उदाहरण खूप सोपे वाटतात बरं का, पण तुम्हाला लॉजिक लावणं, लॉजिक समजणं खूप महत्वाचं आहे. म्हणून नाही का त्याचं ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा की काय असणार आहे यार यामध्ये. तेव्हाच तुम्ही नाही का याचा आन्सर काढू शकता. पुढचं उदाहरण आहे. या ठिकाणी तुम्हाला नाही का ही नाही का वर्ग संख्या दिसते बघा, ही वर्ग संख्या दिसते, ही पण वर्ग संख्या दिसते. पण या ठिकाणी नाही का ही घन संख्या आहे, पण ही घन संख्या कशी याच्यामध्ये एक प्लस झालेला आहे बरं का. तर हा कितीचा वर्ग आहे बघा, तर हा आहे 7चा वर्ग. तसंच या ठिकाणी नाही का 8चा घन घेतलाय आणि त्याच्यात एक एक ऍड केलेला आहे बरं का. तर बघा 8चा घन किती होतो, तर 512 होतो. बरोबर आहे की नाही? 512 प्लस त्यामध्ये एक केला त्यावेळेस तुम्हाला आले 513 या ठिकाणी त्याचं आन्सर आलेलं आहे. तर पहिली संख्या आहे 7चा वर्ग, त्यानंतर दुसरी संख्या आहे 8चा घन प्लस 1, तेव्हा ही संख्या आली. म्हणजेच या ठिकाणी ही पण तसंच आहे. तर हा किती 8चा वर्ग आहे बरोबर. म्हणजे हे 7 आणि त्याच्या पुढच्या संख्येचा वर्ग न घेता घन घेतलाय आणि त्यात प्लस 1 केलाय. तसंच या ठिकाणी आता जर 8चा घन आहे तर या ठिकाणी तुम्हाला 9चा वर्ग 9चा या ठिकाणी 8चा जर वर्ग आहे तर या ठिकाणी तुम्हाला 9चा घन करणं आहे प्लस 1 करणं आहे. त्यावेळेस तुम्हाला याचं उत्तर येणार आहे. तर 8चा वर्ग 64 आहे. तर 9चा घन किती आहे, तर 9चा घन आहे 729 बरोबर आहे का नाही. तर त्यामध्ये तुम्हाला एक ऍड करणं आहे. एक ऍड जर केला तर तुम्हाला भेटतं 730. तर तुमचं या ठिकाणी 730 याचं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारचे या ठिकाणी गणित राहतात. म्हणजे तुम्हाला वर्ग घन घनमूळ या संख्या हे तुम्हाला नाही का माहित पाहिजे त्यावेळेसच तुम्ही याचे आन्सर काढू शकतात. अशा पद्धतीचे परस्पर संबंधामध्ये नाही का लॉजिक असतो. तर बघा मित्रांनो या ठिकाणी एक अशा पद्धतीचं उदाहरण आहे. जर 21 49 370 साठी जर 28 54 610 असेल तर 27 35 630 साठी काय असणार आहे. तर यांचा संबंध या दोघांचा संबंध जो एक सारखा असेल तर ह्या संख्येचा आणि पुढच्या संख्येचा संबंध पण सारखा असायला पाहिजे. तर बघा आता या ठिकाणी एवढी मोठी संख्या आहे म्हटल्यावर नाही का काय असणार बाबा याच्यामध्ये एक लॉजिक बरोबर आहे का नाही. तर त्यावेळेस नाही का जास्त ताण नाही घ्यायचा बरं का. काय करायचं सगळ्यात पहिले नाही का एकतर यांची नाही का आपण या संख्यांच्या डिजिटची नाही का बेरीज करून बघायची किंवा गुणाकार करून बघायचा बरोबर आहे का नाही. आणि या संख्येचा पण तसंच बेरीज किंवा गुणाकार करून बघायचं. जर सिमिलर येत असेल तर तो संबंध आहे. आता आपण या ठिकाणी गणिती क्रिया करून बघू. तर बघा 2 आणि 1 3, 3 आणि 4 7, 7 आणि 9 16, 16 आणि 3 16 आणि 3 किती रे? 16 आणि 3 19, 19 आणि 6 किती होतात तर 26. तर बघा या सगळ्यांच्या एक एक डिजिटचं ज्या वेळेस नाही का तुम्ही बेरीज कराल त्यावेळेस 26 येते. तर बघा या ठिकाणी पण बघू आता 2 आणि 8 झाले 10, 10 आणि 5 15, 15 आणि 5 19, 19 आणि 6 25, 25 आणि 1 26 बरोबर. तर म्हणजे यांच्या डिजिटची नाही का यांच्या डिजिटची तुम्हाला नाही का या ठिकाणी बेरीज दिसते बरोबर. याची 26 आली, याची 26 आली, तर याची पण 26 येते का बघू. तर बघा 2 आणि 7 9, 9 आणि 3 12, 12 आणि 5 17, 17 आणि 6 17 आणि 7 23, 23 आणि 3 26 म्हणजे याची पण बेरीज 26 येते. पण तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणचं उत्तर भेटणार आहे का, तर नाही. तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन मधून बघावं लागणार आहे की कोणत्या संख्यांची बेरीज नाही का
26 येते, त्यावेळेस तुमचं ते आन्सर बरोबर असणार आहे. तर मित्रांनो, ह्या अशा पद्धतीचे उदाहरणं नाही का एक्झाममध्ये मुद्दामून दिले जातात. का बरं? की तुमचा नाही का वेळ खायचा असतो. वेळ त्या ठिकाणी नाही का आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि तो वेळच नाही का अ, खायचा असतो त्यांना. त्यामुळे नाही का हे अशा पद्धतीचे उदाहरणं तुमचा वेळ वाया जाण्यासाठी, टाईमपास होण्यासाठी अशी उदाहरणं एक्झाममध्ये दिले जातात. पण हे उदाहरणं नाही का नंतर शेवटी घ्यायचे. ज्यावेळेस आपल्याकडे वेळ उरतो ना, त्यावेळेस अशा उदाहरणांचा विचार करायचा. तर बघा इथं आपण आता बेरीज करू बघा. ऑप्शन नंबर 1 पासून बघू. तर बघा 8 एके 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, 8 चोक 32, 32 आणि 1 33. बरोबर? म्हणजे 33 होतंय म्हणजे हे उत्तर असणार नाही. तर पुढचं बघू बघा. 9 आणि 4, 9 आणि 4 13, 13 आणि 3 16, 16 आणि 7 22 23, 23 आणि 1 24, 24 आणि 2 24 आणि 2 26. म्हणजेच हे तुमचं या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. 94 37 102. तर बघा अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला एक एक ऑप्शन या ठिकाणी नाही का बघावं लागणार आहे. तेव्हाच तुम्हाला याचं आन्सर काढता येणार आहे. बरोबर आहे की नाही? तर मग हा म्हणून म्हणतोय की हे वेळ खाऊ असतात. तर अगोदर काय करायचं, जे नाही का आपल्याला वाटतं की बाबा हा मी हे सोडू शकतो, तर ते पटपट कॅल्क्युलेट करून घ्यायचं, आन्सर टिक करून घ्यायचं, गोल करून घ्यायचं आणि याचा विचार नाही का ज्यावेळेस वेळ उरलाय आपल्याकडे, त्यावेळेस वेगवेगळ्या कृत्या आपण नाही का या ठिकाणी वापरून पाहायच्या. बेरीज, गुणाकार, भागाकार काय जे असेल ते XYZ करून बघायचं. तेव्हा तुम्ही याचं आन्सर काढायचं. तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीचं उदाहरण आहे आणखी. 62चा संबंध जर 62 62चा संबंध जर 74 सोबत आहे, तर 25चा संबंध कोणत्या संख्येसोबत असणार आहे? तर हे आपल्याला काढायचंय. तर बघा, या ठिकाणी 62 आहे आणि या ठिकाणी 74 आहे. तर बघा यांच्यात जर फरक जर बघितला आपण, तर कितीचा येतंय? तर बघा या ठिकाणी 12चा फरक येतोय. कितीचा? तर 12चा फरक. तर तो कसा आलाय बघा. तर या ठिकाणी बघा जर ही 64 घेतली, बरोबर आहे 64 सॉरी ही 62 ही संख्या घेतली या ठिकाणी. 62 ही संख्या जर घेतली, तर बघा 6 गुणिले 2 जर केलं आपण, तर किती येतंय? तर 12 येतं. तर हे 12 यात यात प्लस करू आपण. तर प्लस केलं तर या ठिकाणी तुम्हाला 74 भेटणार आहे. बरोबर? तसंच आता या ठिकाणी बघा, हे 25 नाही का जसेच तसे घ्या आणि या दोन्हींचा गुणाकार जर केला 5 आणि 2चा, तर 5 दोन्ही किती होतात? तर 10. तर हे होतं 35. तर या ठिकाणी असणार आहे 35. तर अशा प्रकारचा संबंध यांमध्ये आहे, आपल्याला बघायला मिळतो. तर बघा परस्पर संबंधामध्ये अशा पद्धतीचे गणित उदाहरणं आपल्याला बघायला भेटतात, की जे की नाही का थोडे क्लिष्ट असतात, पण एक नाही का विशिष्ट संबंध असतो आणि तो आपल्याला शोधायचा असतो. आणि त्याच ठिकाणी खरी सचोटी असते, कसोटी असते आपली. आणि जर ते जर जमलं तर आपले मार्क्स आपल्याला फिक्स भेटणार म्हणजे भेटणार. तर यासाठी नाही का सगळ्यात जास्त लागते म्हणजे प्रॅक्टिस. जर प्रॅक्टिस तुमची असेल चांगल्या पद्धतीने, तर तुम्ही कशाही पद्धतीचे गणित असू द्या, तुम्ही सोडणार म्हणजे सोडणार. तर यासाठी मित्रांनो सगळ्यात जास्त मेन म्हणजे ती प्रॅक्टिस उदाहरणांची, जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करणे, कशा पद्धतीने गणित यामध्ये विचारले जातात ते आपण बघणे. तेव्हाच आपण यावरती नाही का उदाहरणांचे आन्सर करू शकतो. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.